संविधान दिन अमृत महोत्सव वर्षानिमित्त भारतीय संविधान संवर्धन व संरक्षण समितीच्या वतीने संविधान रत्न पुरस्कार प्रदान सोहळा डॉक्टर श्रीपाद सबनीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲडव्होकेट अजय छाजड व संविधानवादी कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे यांना संविधान रत्न पुरस्कार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला। सन्मान संविधान रत्न आणि सन्मानित करणार आहोत ते आदरणीय ॲडव्होकेट अभय छाजड साहेब, डॉक्टर यशराज पारखी साहेब, त्याचप्रमाणे करोडोत एक रमाईची लेख आदरणीय लताताई राजगुरू, डॉक्टर वैष्णवीताई, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट प्रमोदजी आडकर सर, या ठिकाणी बाळासाहेब हे रमाई चरणी पुष्पार्पण करतात। विजय असो, विजय असो। सर्व मानवतावादी महापुरुष महामातांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय लोकशाहीचा, बाळासाहेब थोरात आप आगे बढ़ो, बाळासाहेब थोरात आप आगे बढ़ो। हॅलो, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री, विद्यमान आमदार, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळातील गटनेते आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब थोरात यांचा सन्मान आदरणीय लताताई राजगुरू व कुणाल राजगुरू हे भारतीय संविधानाची प्रत आणि संविधान देऊन करतील। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं। अरे यशराज द्या ना त्यांच्या हातात। त्याचप्रमाणे जागतिक कीर्तीचे विचारवंत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि बाळासाहेब, मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो, ज्यावेळेस गेला हा 11वा संविधान रत्न पुरस्कार आहे, त्या 11व्या कार्यक्रमाला सुद्धा दरवर्षी सबनीस सर हे आम्हाला सातत्याने मार्गदर्शन करतात, त्यांचा देखील आपण सन्मान करावा असे मी बाळासाहेबांना विनंती करतो। तिरंगी शाल आणि भारतीय संविधानाची प्रत, सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं। त्यानंतर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि तरुण तडफदार अभ्यासू युवा नेतृत्व आदरणीय अरविंद भाऊ शिंदे यांचा देखील या ठिकाणी संविधानाचं छोटं पुस्तक आणि तिरंगी शाल देऊन सन्मान होत आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री, प्रदेशचे उपाध्यक्ष, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय रमेशदादा बागवे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सगळ्यांनी टाळ्या जरा जोरात वाजवायच्या। माजी महापौर, महिला महाराष्ट्र प्रदेशच्या अध्यक्षा, माजी अध्यक्ष आदरणीय कमलताई व्यवहारे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे। त्यानंतर माजी महापौर आदरणीय रजनीताई त्रिभुवन यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेचे तरुण तडफदार आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असणारं काम हे जे करतायत ते अविनाश रमेश बागवे माजी नगरसेवक यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय। त्याचप्रमाणे या ठिकाणी हा संपूर्ण कार्यक्रम घडत असताना बाळासाहेबाला न्यायाची आणायची सगळी व्यवस्था करणारे माझे मार्गदर्शक सचिनजी इटकर सर, सचिनजी इटकर सर यांचा सन्मान या ठिकाणी काकू करतायत। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं। या ठिकाणी खरं पाहिलं तर मी सचिन इटकर साहेबाबद्दल जास्त बोलणार नाही। बाळासाहेब जसे ते दिसायला आहेत तसे ते असायला सुद्धा आहेत। म्हणजे खरं असली 100 नंबरी माणूस म्हणजे सचिन इटकर, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय।
त्यानंतर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय संगीताताई तिवारी यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्या वाजवायचंय. डॉक्टर वैष्णवीताई किराड यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतो. त्याचप्रमाणे रिपब्लिकन युवा मोर्चाच्या नेत्या डंबाळेताई सुवर्णताई डंबाळे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. या ठिकाणी भारत जोडो अभियानात मनीषा पाटील यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर रिपब्लिकन जनशक्तीचे नेते आदरणीय शैलेंद्र मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मान्यवर या ठिकाणी बोलणार आहेत. खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे भाषण 25 नोव्हेंबर 1949 रोजी त्यांनी जे संविधान सभेला उद्देशून जे भाषण केलेलं आहे की ते संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस संविधान ते सुपूर्द करतायत, त्यांनी ज्या काही गोष्टी त्यावेळेस सांगितल्या 3 गोष्टी त्या आजही तंतोतंत या देशामध्ये लागू पडतायत. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली होती त्यांच्या भाषणामध्ये, मला वाटतं की स्वातंत्र्य मागच्या 100 वर्षामधले जी काही चांगली भाषणं या देशामध्ये झाली असतील त्यातले उत्कृष्ट अशा पहिल्या 5 भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भाषण आहे जे त्यांनी संविधान सभेमध्ये केलेलं आहे. आणि दुसरं पंडित जवाहरलाल नेहरूंचं आहे जे त्यांनी राष्ट्राला उद्देशून ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे 14 ऑगस्टच्या रात्री 15 ऑगस्टच्या बरोबर 12 वाजता राष्ट्राला उद्देशून केलेलं भाषण आहे. ही 2 भाषणं यांनी देशाच्या प्रगतीचा आणि देशाला पुढे घेऊन जाण्याचा पूर्ण रोडमॅप आपल्या समोर ठेवलेला आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या भाषणात असं म्हणले की संविधान कितीही चांगलं असेल परंतु ते राबवणारे लोक जर अप्रामाणिक असतील तर त्या संविधानाला काही अर्थ राहणार नाही. संविधान किती वाईट असेल परंतु संविधान राबवणारे लोक जर प्रामाणिक असतील तर ते वाईट संविधान सुद्धा चांगलं संविधान म्हणून लोकांसमोर येऊ शकतं. म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी की प्रामाणिक लोकांच्या हाती सत्ता देऊन लोकशाहीचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपण दिली पाहिजे. तरी दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी सांगितली आहे की आपल्या लोकशाही समोरील धोके, तरी 3 धोके त्या ठिकाणी सांगितले होते ज्यात आपल्या सर्वांना लागू पडतात. त्यांनी पहिली गोष्ट सांगितली की स्वातंत्र्य मिळालं म्हणजे त्याच्यासोबत जबाबदारी सुद्धा येते. आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आता इथून पुढची जी काही आपली वाटचाल आहे ती आपल्याला संविधानिक मार्गानेच करावी लागेल. आपल्या सर्वांनी गहाण ठेवाल त्यावेळेस तो हुकुमशहा होतो आणि लोकांनी उभ्या केलेल्या संस्था उद्ध्वस्त करण्याची शक्ती त्याला तुमचं स्वातंत्र्य ज्यावेळेस तुम्ही गहाण ठेवता त्यातून त्याला ती मिळते आणि लोकशाही मार्गाने उभ्या केलेल्या संस्था तो उद्ध्वस्त करतो. हा सगळ्यात मोठा धोका डॉक्टर बाबासाहेबांनी 1949 साली आपल्याला सांगितलेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट जी बाबासाहेबांनी आपल्या सगळ्यांना सांगितली की स्वातंत्र्य म्हणजे जबाबदारी. आपण सगळ्यांनी जबाबदारीने इथून पुढे वागलं पाहिजे. आणि आता इथून पुढे आपल्याला कुठली वाईट गोष्ट घडली तर आपण इंग्रजांना दोष देऊ शकणार नाही की हे झालं ते इंग्रजांमुळे झालं नाही. आता आपण जबाबदारी घेतली तर आता ही सगळी जबाबदारी जे काही चांगलं वाईट इथं होईल इथून पुढे त्याची सुद्धा आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. पण अतिशय असं मुलाचं मार्गदर्शन बाबासाहेबांनी त्या काळी आपलं केलं होतं. आजची देशातील परिस्थिती पाहिली आजही या गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं ते भाषण आणि संविधानाचं प्रिएम्बल, संविधान त्यांनी सांगितलं होतं की आपल्याला फक्त राजकीय लोकशाही या देशामध्ये टिकणार नाही, जोपर्यंत सामाजिक लोकशाही या देशामध्ये आपण निर्माण करू शकत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला कुठलाही अर्थ राहणार नाही. आणि सामाजिक लोकशाही म्हणजे काय तर समता, बंधुता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तिघांच्या संगमामधून एक सामाजिक लोकशाही आपल्या या देशामध्ये निर्माण करायची आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मार्गदर्शनाखाली देशाचं मार्गक्रमण अतिशय चांगल्या पद्धतीने झालं. सगळ्या पंतप्रधानांनी त्याच्यामध्ये खूप चांगलं, मनमोहन सिंगांपर्यंत अतिशय चांगलं काम केलं. परंतु मागच्या काही वर्षामधली परिस्थिती आपण पाहतो तर संविधानाच्या जे काही बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आपल्याला सांगितलं होतं कुठंतरी या गोष्टीला कुठंतरी आता एक धोका निर्माण झालेला आहे अशी भावना लोकांमध्ये आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की इथून पुढच्या काळामध्ये अतिशय जागरूकतेनं या सगळ्या गोष्टी या जनतेपर्यंत आपण घेऊन गेलो पाहिजेत. आज या ठिकाणी उपस्थित विचारवंत निश्चित या ठिकाणी मार्गदर्शन करतील. मी भूमिका या ठिकाणी आपल्या समोर मांडली. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज मला अतिशय आनंद आहे की आज या कार्यक्रमांमुळे आणि बाळासाहेबांच्या येण्यामुळे पुण्यातली सगळी काँग्रेस या ठिकाणी उपस्थित झालेली आहे आणि ही सुद्धा अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि या ठिकाणी आज पुण्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असणारे अनेक विचारवंत कार्यकर्ते ते सुद्धा आज या ठिकाणी
या कार्यक्रमानिमित्ताने उपस्थित झालेले आहेत। याचा संपूर्ण श्रेय लताताई राजगुरू यांचा सन्मान आपण करायचा आहे। त्यातच त्यांच्या समोर त्यांचे चिरंजीव युवा नेते कुणाल राजगुरू यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे। त्याचप्रमाणे दादासाहेब रोहम यांचे चिरंजीव वसंतराव रोहम हे खास करून बाळासाहेब तुम्हाला भेटण्यासाठी या ठिकाणी आले, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करायचा आहे। सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचंय। सगळे दिले। त्याचप्रमाणे 52वी केंद्रीय विद्यालय राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा 2023 आग्रा उत्तर प्रदेश मध्ये 14 वर्षाखालील मुले गटामध्ये तन्मेश अमोल सोनवणे यांनी अत्यंत दर्जेदार कामगिरी करून कांस्य पदक मिळवलेलं आहे। जसं चिखलात या कार्यक्रमामागे जी प्रेरणा आहे ते विठ्ठल गायकवाड यांचाही या ठिकाणी सन्मान बाळासाहेबांच्या हस्ते आणि सबनीस सरांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। आपण आता सगळ्यात महत्वाचं यंदाचा संविधान रत्न पुरस्कार स्त्री पुरुष समतेचं प्रतीक म्हणून आपण एक पुरस्कार म्हणजे लोकांना वाटतं हे 2 पुरस्कार आहे। मी बाळासाहेबांना त्याप्रमाणे सबनीस सरांना व विचारपीठावरील सर्वांना विनंती करतो, यंदाचा संविधान रत्न पुरस्कार आपल्या शुभ हस्ते आदरणीय शिंदेताई व छाजेड साहेबांना देऊन आपण सन्मानित करायचंय। सगळ्यांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचंय। टाळे एवढ्या वाजल्या पाहिजेत, टाळे एवढ्या वाजल्या पाहिजेत की ज्या ज्या महापुरुष महामातांनी या देशासाठी बलिदान दिलं, त्याग केला आणि हा देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी आहुती दिली त्या सगळ्यांना सुद्धा आनंद वाटला पाहिजे। म्हणून या ठिकाणी भारतीय संविधानाचं, भारतीय लोकशाहीचं माजी महसूल मंत्री त्याचप्रमाणे विद्यमान आमदार की ज्यांनी सलग 7 वेळा विधान सभेमध्ये जाऊन एक उच्चांक केलेला आहे, 8 वेळा। या ठिकाणी आदरणीय छाजेडताई आलेत, त्यांनी देखील या ठिकाणी उपस्थित राहायचे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करायचं। 140 कोटी भारतीयांचा प्राण भारतीय संविधान, या संविधानाला गतिमान करण्यासाठी या ठिकाणी काँग्रेसनी गेली 70 वर्ष त्यांच्या परीनं काम केलेलं आहे। याच्या पुढे सुद्धा हे संविधान मजबूत करण्यासाठी या महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी संविधान गतिमान करण्यासाठी पुढे सरसावणारी महाराष्ट्र राज्याचे माजी गृहराज्यमंत्री आणि ज्यांनी आपलं उभं आयुष्य संविधानाला डोळ्यासमोर ठेवून मार्गक्रमण केलेलं आहे ते आपल्या सर्वांचे नेते आदरणीय रमेशदादा बागवे हे आपल्याला मार्गदर्शन करतात। आजच्या अत्यंत पवित्र कार्यक्रमाचे सन्माननीय प्रमुख राज्याचे माजी महसूल मंत्री, विधिमंडळातील काँग्रेस पक्षाचे नेते, ज्येष्ठ विचारवंत आणि आमच्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय बाळासाहेब थोरात, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत आदरणीय श्रीपाल सबनीस साहेब, ज्यांना आज संविधान रत्न पुरस्कार या ठिकाणी दिला झाला, ते काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, प्रदेशचे जनरल सेक्रेटरी, आमचे सहकारी मित्र
ॲडव्होकेट छाजे साहेब, ज्येष्ठ समाजसेविका, आदिवासी असेल, ग्रामीण भागातल्या जनतेला सातत्याने अडचणीच्या काळामध्ये मदत करणाऱ्या आमच्या ताई, ज्येष्ठ समाजसेविका आदरणीय प्रतिभाताई शिंदे, मंचावर हजर असलेले शहराचे अध्यक्ष अरविंद शिंदे आणि ह्या ठिकाणी जमलेले सर्व आजी माजी नगरसेवक, आजी माजी महापौर, सर्व काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सर्व काँग्रेस पक्षाच्या सेलचे अध्यक्ष, समोर बसलेल्या माता भगिनी, वडीलधारी बंधू आणि मित्रांनो, आणि या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना एकत्र बांधणारे आणि नेहमी सातत्याने ज्याला श्रीपाल साहेब सबनीस म्हणतात वेडा विठ्ठल, जो माता रमाईच्या आशीर्वादाने या ठिकाणी सातत्याने रमाईच्या छायेखाली, ज्यांना आम्ही रमाईपुत्र म्हणतो, शीघ्र कवी विठ्ठलराव गायकवाड, सन्माननीय सचिन इटकरजी, माननीय हरकरजी आणि सर्व नेते मंडळी, बंधू आणि भगिनी, मी सर्वप्रथम आदरणीय बाळासाहेब थोरातांचं मनापासून अभिनंदन करेल. अत्यंत व्यस्त कार्यक्रमात आजच्या कार्यक्रमात त्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो. विठ्ठलराव गायकवाड यांना देखील मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. सातत्याने थोरासाहेब हा वेडा विठ्ठल, एका ध्येयाने वेडा झालेला, आदरणीय वंदनीय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा विचार घेऊन सातत्याने संविधानाचं रक्षण करणारा, संविधान टिकलं पाहिजे, संविधान टिकलं तर लोकशाही टिकेल, देशामध्ये संविधान बर्बाद झालं तर देश बर्बाद होईल, ही पवित्र भावना घेऊन विठ्ठल गायकवाड नेहमी सातत्याने काम करताना आम्ही पाहिलेलं आहे. आणि मग आज हा सोहळा त्यांनी जो जमा केलेला आहे, या ठिकाणी पुरोगामी विचाराने सातत्याने या ठिकाणी पुण्यामध्ये काम करताना आम्ही त्याला पाहिलेले. सामाजिक क्षेत्रामधला कार्यकर्ता छोटा असो मोठा असो, त्याच्या पाठीवरती मायाची थाप देऊन त्याला पुरस्कार देण्यामध्ये विठ्ठल गायकवाडचा हातखंडा आहे. आणि म्हणून त्याला परत एक वेळेस मनापासूनच्या शुभेच्छा. आमच्या अभय छाजेंना देखील मनापासून शुभेच्छा. अभयजींना आता संविधान रत्न पुरस्कार मिळाला आहे. थोरासाहेब आता अभयवरती फार मोठी जबाबदारी आहे. त्यांना मी विनंती करेन, त्यांचा सहकारी मित्र म्हणून, संविधानाचं रक्षण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? संविधानाचं रक्षण करायचं म्हणजे मनवादी विचार, संघाचा विचार, या ठिकाणी जो जातीवादी विचार आहे त्याला प्रखर विरोध केला पाहिजे. आणि हा विचार करायला जे जे कार्यकर्ते सहकार्य करतात, जे काँग्रेसमध्ये राहून त्या ठिकाणी बीजेपीचे काम करतात, त्यांच्यापासून आता आपण सावध राहिलं पाहिजे. कारण की सच्च्या कार्यकर्त्याचे दिवस आलेले आहेत. आदरणीय राहुलजी गांधी, प्रियंका गांधी आणि सोनिया गांधी आपल्या रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस या देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लोकशाही टिकवण्यासाठी, देशातल्या दीन दुबळ्या, गरीब, शेतकरी, कामगार, अल्पसंख्याक सर्वांना न्याय मिळवण्यासाठी आज भारत जोडोची यात्रा काढून राहुल गांधींनी या ठिकाणी काँग्रेसला ऊर्जा दिली. तुमचं आमचं पण काम आहे, या ठिकाणी त्यांचा हात बळकट केलं पाहिजे. निष्ठावंत कार्यकर्त्याची फळी मजबूत केली पाहिजे. जो निष्ठावंत कार्यकर्ता आहे त्याला न्याय दिला पाहिजे. आणि मला विश्वास आहे बाळासाहेब थोरासारखा एक उमदा नेता, गोरगरीब कार्यकर्त्याच्या पाठीवरती हात टाकणारा नेता आणि सातत्याने दलित असेल, अल्पसंख्याक असेल, या समाजाला नेहमी त्यांनी साथ दिलेली. आणि म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच हा महाराष्ट्रामधल्या काँग्रेसला जुटान मिळेल, ऊर्जा मिळेल, असं या ठिकाणी म्हणलं तर काय चुकीचं होणार नाही. आणि म्हणून या देशामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं स्वराज्य आणलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. ज्यांनी तुमच्या आणि माझ्याकडे शिक्षणाची गंगा आणली आणि तुम्हाला आणि मला शिक्षित केलं ते महात्मा फुले, सावित्रीबाईला वंदन करत. या देशामध्ये ज्यांनी पहिल्यांदा आरक्षण आणलं आणि समतेचं राज्य प्रस्थापित करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं त्या छत्रपती शाहू महाराजांना वंदन करत. आणि या सगळ्यांचे विचार एकत्र करत या देशामध्ये ज्यांनी तुम्हाला मला अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून माणूस म्हणून जगण्यापर्यंतचं सगळ्या अर्थानं स्वातंत्र्य दिलं त्या माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करत. आणि आज
ज्या रमाईच्या चरणी मी उभी आहे त्या मा रमाईलाही वंदन करत आज संविधान प्रेमी संघटनेच्या वतीनं मला हा पुरस्कार दिला गेला आहे आणि तोही मी अतिशय अभिमानानं सांगू इच्छिते की तो पुरस्कार माता रमाईच्या चरणी दिल्यामुळे तो मला अधिक महत्वाचा आणि मोलाचा वाटतो सगळ्या पुरस्कारांच्या सर. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस सर जे माझे गुरु आहेत, ज्यांनी आम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये ही परिवर्तनाची चळवळ शिकवली. कॉम्रेड शरद पाटलांच्या बरोबरीनं श्रीपाल सबनीसांनी ते अधिक सहज आणि सोपं करत आम्हाला शिकवलं. ते श्रीपाल सबनीस सर आपल्या सगळ्यांचे नेते आणि ज्यांच्याकडे आम्ही नेहमी पुरोगामी चळवळीच्या आंदोलनात नाही आशावादी म्हणून बघत असतो आणि जे सर्व चळवळींची माहिती ठेवत या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या बरोबर संवाद करतात असे आपले सगळ्यांचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरातजी. विचार मंचावर खूप लोक आहेत, मी सगळ्यांची नावं घेत नाही कारण साहेबांना जायचं आहे. आणि ज्यांच्याबरोबर मला पुरस्कार मिळाला आणि तो पुरस्कार आम्हाला दोघांनाही एकमेकाबरोबर साजरा करता आला असे आमचे अजय छाजेड भाऊ आणि तुम्ही अभय छाजेड भाऊ आणि तुम्ही सगळे या पुरस्काराच्या निमित्तानं जमलेल्या भावा बहिणींनो, तुम्हाला सगळ्यांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आज आपण सगळेजण एका वेगळ्या वातावरणामध्ये एकत्र येत संविधान बचावची मोहीम साजरी करतोय, संविधान सप्ताहाच्या दिशेनं पाऊल टाकतो आहोत. मला खरं सांगते की मी 25 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आणि अनेक मोठे पुरस्कार मिळाले, नॅशनल इंटरनॅशनल पुरस्कार मिळाले. पण या संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या सुरुवात होण्याच्या 1 वर्ष आधी हा पुण्यामध्ये जो पुरस्कार दिला जातोय आणि त्या पुरस्कार देताना संविधानाच्या उद्देशिकावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंचा एकत्र फोटो करत विठ्ठल गायकवाड भाऊंनी आणि सचिन इटकर भाऊंनी जो पुरस्काराची प्रतिमा मला दिली आहे ती मला अधिक मोलाची वाटते, कारण तो संदेशच खऱ्या अर्थानं या देशामध्ये आपल्याला सगळ्यांना समतेचा संदेश देणार आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे. या देशामधले आतापर्यंत आम्ही सगळे चळवळीतली माणसं राहुल गांधींच्या बरोबर जेव्हा चालायला गेलो, जेव्हा 4200 किलोमीटर आंध्र पासून म्हणजे कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत जेव्हा जात होतो, त्याच्या आधीचं वातावरण या देशामध्ये सगळ्यांनाच असं वाटत होतं की या देशामध्ये सगळं संपलंय. जंतर मंतर वरती संविधानाची प्रत जाळली जाते, पण दिल्लीमध्ये बसणारे पंतप्रधान जंतर मंतर वरती प्रतिमा जाळणाऱ्यांच्या वरती साधी एक केसही दाखल करत नाही आणि त्याच्यावरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हाही दाखल करत नाहीत. पण दिल्लीच्या सीमेवरती कोरोनाच्या काळामध्ये तीन शेतकरी कायदे जेव्हा अन्यायकारक केले गेले त्याच्या विरोधामध्ये भावांनो आणि बहिणींनो लक्षात ठेवा, देशातल्या शेतकऱ्यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये एल्गार करण्यासाठी जी तारीख निवडली होती ती तारीख तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ती तारीख होती 26 नोव्हेंबर 2019. म्हणजे संविधानाच्या दिवशी आम्हाला दिलेले अधिकार जर तुम्ही पायंदळी तुडवत असाल तर आम्ही ते सहन करत नाही असं म्हणत 25 लाखापेक्षा जास्त शेतकरी हे दिल्लीच्या सीमेवरती पोहोचलेले होते. आणि तेव्हा देशामध्ये निराशेचं वातावरण होतं. सगळे म्हणत होते या हुकुमशाहीला कोणी हलवू शकत नाही, पण 370 दिवसाचं आंदोलन करत शेतकऱ्याने दाखवलं तर जर तुमच्या मुठीमध्ये बळ असेल, तुमच्या विचारांमध्ये ताकद असेल आणि लढण्यामध्ये एकता असेल तर तुम्ही या देशामधल्या हुकुमशाहीला नमवू शकता. आणि या देशातल्या शेतकऱ्यांनी नमवून दाखवलं आणि त्या अर्थानं खऱ्या अर्थानं या देशामध्ये स्वातंत्र्याची सुरुवात केली. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी हा देश स्वातंत्र्य केला तेव्हा असं म्हटलं होतं भाषण देताना की मी नीतीच्या बरोबर, आम्ही सगळेजण नीतीच्या बरोबर आता आम्ही एक डेस्टिनी करतो आहोत, नीती बरोबर आम्ही आता हे करतो आहोत. हे जेव्हा सांगितलं तेव्हा आपण लक्षात घेतलं पाहिजे की या देशामध्ये आम्ही सगळे चळवळीतले माणसं 2014 पर्यंत आमचं आणि राजकीय पक्षांचं कोणी सत्तेत आला तरी लढण्याचं असं एक होतं. पण 2014 नंतर आम्ही बघितलं शहरामध्ये असणारी माणसं बोलायला लागली गरिबांच्या अन्यायाच्या विरोधामध्ये
तर त्यांना अर्बन नक्षलवादी म्हणायचं, पाडामध्ये आदिवासी लढायला लागले की त्यांना नक्षलवादी म्हणायचं, शेतकरी भांडायला लागले की त्यांना खलिस्तानी म्हणायचं, आमच्यासारखे लोक रस्त्यावरती उतरून झेंडा पकडतात त्यांना मग आंदोलनजीवी म्हणायचं. हे या देशातल्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसानं जेव्हा सुरू केलं तेव्हा आमच्या लक्षामध्ये आलं की हे दिल्लीमध्ये सत्तेवर बसलेले आणि इथे गद्दारी करत सत्ता मिळवलेले जे लोक आहेत हे लोक यांचा जीव राक्षसाचा जीव जसा पोपटामध्ये असतो तसा यांचा जीव सत्तेमध्ये असतो आणि म्हणून यांना जर संपवायचं असेल तर पहिल्यांदा सत्तेवरती यांना खेचलं पाहिजे आणि म्हणून आम्ही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी झालो. भावांनो आणि बहिणींनो, आंध्र प्रदेश पासून तर काश्मीर पर्यंत इतके लोक अफाटपणे या यात्रेमध्ये आले. कोणालाच वाटलं नव्हतं की ही यात्रा एवढी सक्सेस होईल. मी एकच छोटं उदाहरण सांगते. आंध्र प्रदेश मधला एक छोटा बाबा, एक म्हातारे बाबा असे खूप पळत येत होते आमच्या यात्रेच्या बरोबर. वय असेल 70च्या आसपास. त्यांना आमची भाषा समजत नाही, आम्हाला त्यांची भाषा समजत नाही. एका मध्यस्थाला बोलायला आणि विचारलं, अरे हा का पळतोय आणि पळता पळता हा नमस्कार का करतोय. तर मला असं वाटलं की भाजप जसं मोदींचं सुरू करतं तसं काँग्रेसने काहीतरी राहुल गांधींचं सुरू केलेलं दिसतंय लोकांना नमस्कार करायला लावायचं. म्हणून आम्ही जसं त्याला विचारलं तर त्याला विचारलं की तुला काय काँग्रेसने पैसे दिले का. तो इतका रागाने हे झाला आणि तो म्हणाला, काय बोलताय तुम्ही. त्याच्या भाषेमध्ये तो बोलत होता. काय बोलतायत म्हणाला तुम्ही, हे माझं घर आहे 3 किलोमीटर दूर, मी इथून स्वतःच्या पायाने चालत आलेलं. म्हटलं पण तू का आला बाबा. तर तो म्हणाला की हा जो मुलगा चालतो आहे राहुल गांधी नावाचा, याच्या बापाला माझ्या राज्याने मारलं आणि त्याची माफी मागण्यासाठी मी त्याचा हात जोडतोय आणि त्याला सांगतोय की तुझ्या बापाला आम्ही मारलं, याची माफी आम्ही मागतो. तर हा जो काही प्रेम ही या देशामधल्या सर्वसामान्य माणसांमध्ये जिवंत आहे आणि म्हणून त्या जिवंत असणाऱ्या याच्यामधूनच आपण खऱ्या अर्थानं या देशामध्ये उभे राहू शकतो. या देशात कोरोनाच्या काळामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांनी आपला देश 86 क्रमांकावर होता भुकेसाठी, तो त्यांनी 111व्या क्रमांकावर आणला. म्हणजे या देशामध्ये त्यांनी भूक निर्माण केली. तुम्ही घरी बसा सांगितलं आणि तुमच्या मनामध्ये भीती निर्माण केली आणि मग तुम्हाला सांगितलं कोणीतरी बागेश्वर महाराज येईल, कोणीतरी धीरेंद्र महाराज येईल, कोणीतरी प्रदीप शर्मा येईल आणि तुमचं भलं करेल असं म्हणत तुमच्या मनामध्ये भ्रम फैलावला. आणि म्हणून भूक, भीती आणि भ्रम फैलवणारं हे सरकार, हे आमच्या संविधानावर आधारित असणारं सरकार असूच शकत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि महात्मा गांधींचं सरकार विचारांचं असूच शकत नाही. याच्या विरोधामध्ये आपण एकत्र लढा करूया. माझ्या सातपुड्यामधले आदिवासी हे कायम हा पुरस्कार लक्षात ठेवतील. आज सोयाबीन काढायचं होतं, शेतीचे दिवस होते म्हणून येऊ शकले नाही, पण हा पुरस्कार मी त्यांना समर्पित करते. आणि शेवटची गोष्ट सांगून माझं बोलणं संपत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा पुस्तक वाचत होते आणि शेजारच्या बाईचे दिवस भरले होते आणि ताई सारखी येऊन बाबासाहेबांना म्हणत होती की त्या बाईचं बाळ आडवं झालंय आणि मला तिचं बाळंतपण करता येत नाही. बाबासाहेबांनी एका माणसाला बोलवलं आणि सांगितलं की जा बाबा आणि बघ जरा डॉक्टर येत आहेत का म्हणून. ती बाई पुन्हा आली, दुसऱ्यांदा आली आणि तरी पण बाबासाहेब पुस्तक वाचत होते. ती म्हणाली बाबासाहेब अजून डॉक्टर आले नाही. तो बाबासाहेबांनी पुस्तक मिटलं आणि तिच्याकडे बघायला लागले आणि चिंतेत पडले. तेव्हा ती बाई बाबासाहेबांना म्हणाली की बाबासाहेब तुम्ही पण डॉक्टर आहात ना, तुम्ही का नाही त्या बाईला बघत. बाबासाहेब हसले आणि म्हणाले अरे मी माणसांचा डॉक्टर नाहीये, मी पुस्तकांचा डॉक्टर आहे. त्या बाईला मोठं आश्चर्य वाटलं आणि तिने बाबासाहेबांना विचारलं अरे या देशामधल्या माणसांना, जनावरांना रोग होतात याची मला कल्पना होती, पण या देशामधल्या पुस्तकांनाही रोग होतात याची मला कल्पना नव्हती. बाबासाहेब म्हणाले हो, या देशामधल्या पुस्तकांना रोग होतात आणि म्हणून मनुस्मृती सारखे ग्रंथ आम्हाला जाळावे लागतात आणि आम्हाला आमचा इतिहास आम्हाला स्वतः लिहावा लागतो. भावांनो आणि बहिणींनो, ही वेळ आलेली आहे, आपल्याला आपला इतिहास लिहायचा आहे. 2025 साली संविधानाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 2025 साली RSS ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. लढाई असणारे हे राज्य संविधानाचं की मनुस्मृतीचं, जे संविधानाच्या बाजूने आहेत ते 2024 साली यांना माती चारल्याशिवाय राहणार नाही. तरच आपण सगळेजण बाबासाहेबांची लेकरं म्हणू. एवढंच सांगते आणि थांबते. जय भीम, जिंदाबाद.